कर्नूर खून प्रकरणातील चौघांना अटक। संशयित कबनूर व चंदूर गावचे रहिवासी। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई। कागल तालुक्यातील कर्नूर येथे गुलाब बाबालाल शेख वय वर्ष 60 या वृद्धाचा डोक्यात कोयता मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयित प्रणोद शिवाजी धनवडे राहणार कबनूर तालुका हातकणंगले, आकाश नरेश कांबळे, सौरभ दिनकर जाधव समेत विजय ऐनापुरे तिघे राहणार चंदूर तालुका हातकणंगले यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून पुढील तपासासाठी कागल पोलिसांच्या ताब्यात दिलं। याबाबत अधिक माहिती अशी की यातील मयत गुलाब शेख याचा सोमवारी 8 जुलै रोजी कबनूर येथे शेखमळा परिसरात सायंकाळी 7च्या सुमारास डोक्यात कोयता मारल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले होते। त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं होतं। तिथं उपचार चालू असताना गुरुवारी 11 जुलै रोजी मृत्यू झाला होता। यातील हल्लेखोर घटना घडल्यापासून फरारी होते। कागल पोलिसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक या संशयितांचा शोध घेत असताना हा गुन्हा आद्या, सौम्या व पत्त्या आणि त्यांच्या 3 साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने इचलकरंजी परिसरात या चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदार आदित्य प्रकाश कांबळे राहणार चंदूर आणि सुशांत जरळी राहणार हलकर्णी अशी हल्लेखोरांची नावे असून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता वरील 6 जण मतिवडे येथे शर्यती घोडागाडी खरेदीसाठी गेले होते। तेथून परत येत असताना सायंकाळी 6:30च्या सुमारास शेखमळा परिसरात यातील मयत गुलाब शेख यांना संशयितांची मोटरसायकल घासल्याने त्यांच्यात वाद झाला। यातून गुलाब शेख यांच्या डोक्यात कोयता मारून जखमी केलं व मोटरसायकल सोडून पळून गेले। यातील 6 जणांपैकी चौघांना ताब्यात घेऊन त्यांना कागल पोलिसांच्या ताब्यात देऊन बाकी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस राम कोळी, सुरेश पाटील, विनायक चौगुले, प्रवीण पाटील, विनोद कांबळे आदींनी केली। महानकरी न्यूजसाठी संभाजी चौगुले, कोल्हापूर। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।